ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. वनिता चिखली म्हणून आहेत, कोल्हापूरमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. तर ताई म्हणत होत्या, गेली 14 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात. आणि लग्न झाल्यानंतर 4थ्या वर्षी मी आईंच्या मार्गामध्ये आले, असं त्या सांगत होत्या. माझे आई-वडील खूप गरीब परिस्थितीतून आम्हाला त्यांनी शिकवलं. शिकवलं म्हणजे 8वी 9वी असंच सगळ्यांना शिकवलं म्हणतात. का तर आम्ही 7 भावंडं होतो म्हणतात. परिस्थिती इतकी वाईट होती आणि शेतकरी होते माझे वडील म्हणतात. पण कधी शेतकरी असून कधी धान्य आमच्या घरी भरपूर नसायचं म्हणतात. का तर खूप कर्ज, वडील म्हणजे मुलं-मुलं म्हणून वडिलांनी मुली हे केल्या, खूप मुली झाल्या. त्याच्यानंतर 2 भाऊ झाले आणि परत. मग असं 7 भावंडं होतो म्हणतात आम्ही. आणि म्हणजे भाऊ सगळ्यात लहान त्यामुळं आणि म्हणजे बहिणींची सगळ्यांची 8वी 9वी 8वी 9वी असं करतच लग्न वडिलांनी करून टाकली. का तर परिस्थिती खूप जास्त बिकट होती. आणि मला घर म्हणजे आईंची कुठेतरी आधी सेवा असेल, काही माझं काही आधी पुण्य असेल म्हणतात. तर मला घर चांगलं मिळालं म्हणतात, सासर चांगलं मिळालं. पण असं होतं म्हणतात, की आपण काय म्हणतोय, त्यांनी काहीतरी वेगळा शब्द वापरला. त्यांनी म्हणजे लग्न झालेल्या त्यांचे मिस्टर जे होते ते आधी लग्न झालेले होते. तर तसं मला ते माझं लग्न झालं म्हणतात आणि त्यांना 2 मुली होत्या म्हणतात आधीच्या. तर वडिलांनी वगैरे आहे, घरचं चांगलं आहे वगैरे म्हटल्यावर दिलं म्हणतात. सुरुवातीचे दिवस इतके वाईट होते म्हणतात, की म्हणजे 2 मुली आणि त्यांच्यासोबत ॲडजस्ट करणं. फॅमिली मोठी होती आणि म्हणतात, म्हणजे सासू-सासरे होते, माझी नणंद होती, त्याच्यानंतर दीर वगैरे आणि जाऊ वगैरे वेगळे होते म्हणतात. आणि माझ्या मिस्टरांची पहिली बायको जी होती, तर ती वारल्यानंतर 3-4 वर्षांनी त्यांनी परत लग्न केलेलं होतं. मग मुली कळत्या झालेल्या होत्या म्हणतात. एक छोटी होती, पण मोठी मुलगी कळती झालेली होती म्हणतात. आणि छोटीला पण बऱ्यापैकी समजतच होतं म्हणल्या. आणि अशामध्ये माझं लग्न झालं म्हणतात. आणि म्हणजे वय पण तेवढं जास्त नव्हतं. तर पहिल्यांदाच आई-आई म्हणणं कुणीतरी आणि सगळ्या जबाबदाऱ्या एकदम पडणं, त्या खूप अवघड आहेत गोष्टी म्हणतात. आणि म्हणजे सगळं घरात खाणं-पिणं किंवा कपडा-लत्ता किंवा काही बाकीच्या गोष्टींची काही कमतरता नव्हती म्हणतात. जे माहेरमध्ये खूप जास्त त्रासाचं होतं, त्या सगळ्या गोष्टी इथं होत्या. त्यामुळं मला असं वाटत होतं, की अरे असे नका, पण आपल्याला खायला-प्यायला भरपूर मिळतंय, आपल्याला कपडे चांगले घालायला मिळतात. ह्या गोष्टीचं समाधान होतं. आत्ता वाटतंय म्हणतात त्या गोष्टी म्हणजे आता बाहेर बघितलं ते तर वाटतंय म्हणतात, की आपण काय जगलो अरे! पण ते आईंच्या कृपेनं बाकी नंतर सगळं चांगलं होत गेलं. पण हे सुरुवातीचे दिवस म्हणतात खूप वाईट होते म्हणतात. तुम्हाला सांगू म्हणतात, ज्यावेळेला मी सुरुवातीला लग्न होऊन आले, मला अगदी 3ऱ्या-4थ्या दिवशी माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं होतं, की पोरींना असं वाटलं नाही पाहिजे, की तू सावत्र आई आहेस. आता मला तर ते एवढं त्यावेळेला समजत पण नव्हतं म्हणल्या. आणि खूप म्हणजे असं मला हे केलेलं होतं म्हणतात, मुलींना असंच करायचं, मुलींना तसंच करायचं, त्यांना काही बोलायचं नाही, त्यांना गोड बोलूनच सगळं हे करायचं. मग मला माझं वय लहान होतं म्हणल्या, कधी-कधी माझी चिडचिड झाली आणि मी जर ओरडले, तरीसुद्धा माझ्याशी म्हणले माझे मिस्टर 8-8, 15-15 दिवस बोलायचे नाहीत. आणि म्हणजे सासूबाई तर इतक्या अशा बोलायच्या म्हणल्या, की मारायचंच तेवढं राहायचं म्हणल्या. असं म्हणजे हे करून, "तुला काय त्रास पडला काय?" वगैरे असं हे.
आणि त्यांनी ओळखलेलं होतं म्हणतात की हिच्या घरची परिस्थिती खूप हे आहे. तर मी यायच्या आधी घरी माझ्या म्हणजे नणंदबाई वगैरे आमच्यासोबत राहिल्या होत्या म्हणतात. तर मी यायच्या आधी घरी हे होतं म्हणल्या नोकर वगैरे होते म्हणतात. म्हणजे घरी कामाला बायका होत्या 2घी जणी आणि लग्न झाल्यानंतर त्या काढल्या म्हणतात त्यांनी. आणि एवढी मोठी फॅमिली आणि वर सगळं मुलांचं जिथल्या तिथं करायचं. वय पण तसं लहान होतं त्यामुळं असं काही नव्हतं मला घरी काही कामाची सवय नव्हती. आमची पण मोठी फॅमिली होती, घरात कामाची सवय होती. पण इथं आल्यानंतर सगळ्या गोष्टी वेगळ्या, की सगळ्याच जबाबदाऱ्या, की लग्न झालं म्हणजे ही खूपच मोठी झाली आणि हिला सगळंच यायला पाहिजे, अशा पद्धतीचं होतं म्हणला आणि उठ तर उठ आणि बस तर बस, अशा अशा पद्धतीनं होतं. मला ना मुलांसोबत ॲडजस्ट करायला खूप अवघड गेलं म्हणतात. का तर मी जरा काही बोललं तर मुलं लगेच त्या माझ्या मुली लगेच सांगायच्या म्हणतात. जसं मोठ्या होत गेल्यानंतर त्यांचं माझं थोडंसं म्हणजे म्हणजे माझ्या सासूबाई वारल्यानंतर मग आमचं चांगलं हे झालं म्हणतात. पण ना तुम्हाला सांगू इतका त्रास द्यायच्या मुली पण आणि लगेच काहीतरी जाऊन सांगायच्या. मला एक-एक वेळेला कुणी बोलायचं नाही तर जेवणसुद्धा जेव म्हणायचे नाहीत आणि मला असं वाटायचं, की अरे आपण कुणाच्यातरी दुसऱ्याच्या घरातनं म्हणजे मीच जेवण बनवायची, पण मला जेवण्याची सुद्धा सत्ता नव्हती म्हणतात. असं हे होतं आणि मुलींमुळं खूप भांडणं व्हायची म्हणतात. की त्यांना तू असंच केलंस, त्यांना तू तसंच केलंस, तू त्यांना नीट सांभाळतच नाही आहेस. वेण्या वगैरे मी जरी घातल्या तरी ते असं टोकायचे म्हणल्या, की "तू चांगल्या वेण्या घालत नाहीस मुलींच्या, दुसऱ्यांच्या आया कशा वेण्या घालतात, तुला काय वेण्या घालता येत नाहीत मुलींच्या, मुलींना चांगलं ठेवता येत नाही." ते आणि मुलं शेवटी लहान होती म्हणल्या, कितीही त्यांचं आवरलं वगैरे तरी ते आणखी थोड्या वेळानं आहे तसा अवतार करायच्या म्हटल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यातनं म्हटल्या 3-4 वर्ष गेली म्हणतात. 4थ्या वर्षी मी आईंच्या मार्गामध्ये आले. म्हणजे माझ्या मुलीच्या टीचर होत्या ना म्हणल्या, मला सोडायला वगैरे पाठवायचे कधीतरी शाळेला वगैरे म्हणल्या. तर जवळ होतं म्हणल्या, मी चालत जायची म्हणल्या. तर त्यांनी आईंच्या मार्गातल्या होत्या म्हणल्या आणि त्यांनी मला सांगितलं की आईंचं हे कर वगैरे. मग ते लहानच होते मी तर त्या अरेतुरेच बोलायच्या म्हणल्या मला आणि खूप चांगलं मुलीसारखं त्यांनी मला सांगितलं म्हणल्या, आईंचा मार्ग दाखवला आणि मी मग चोरून वगैरे थोडं-थोडं घरी करायला लागले म्हणल्या. मला लिहिता वाचता चांगलं येत होतं वगैरे. इंग्लिश पण बऱ्यापैकी जरा-जरा येत होतं म्हटल्या की मी माझ्या छोट्या मुलांचं, माझ्या मुलींचं घेऊ शकेन एवढं थोडं तरी येत होतं म्हणल्या मला. आणि तर म्हणजे त्यांनी ज्यावेळेला मला सांगितलं, की आईंचं करायला सुरुवात कर. मी सारखी म्हणजे घरातला तर कुठं बोलू शकायचे नाही ना आणि मला ना लग्न झाल्यानंतर एक 2-3 वेळा माहेरी पाठवलेलं होतं. त्याच्यानंतर माहेरी पण पाठवायचे नाहीत म्हणल्या. त्यांना असं वाटायचं, की माहेरचे काहीतरी हिला शिकवतील आणि मुलींना चांगलं सांभाळायला नको वगैरे असं हे हे करेल किंवा त्यांना अशी पण भीती वाटायची, की नवरा कदाचित हिच्या बाजूनं होईल आणि मुलांकडं हे करेल आणि मग हिला एखादं मूलबाळ झालं तर ह्या मुलांचं हे करेल, असं असं पण काही-काही वाटायचं त्यांना. आणि नणंदबाई माझ्या खूप जास्त काही-काही भरवायच्या म्हणतात त्या. आणि खूप रडायची, खूप त्रास पण व्हायचा. आईंच्या ज्यावेळेला मार्गात आले म्हणतात त्यावेळेला अवघ्या 3 महिन्यात मला खूप चांगला अनुभव आला म्हटल्या. एक अनुभव असा होता जो खूप मला आजही सगळ्यात जास्त महत्त्वाचा अनुभव वाटतोय म्हणतात आयुष्यातला. आईनी खूप अनुभव दिले, खूप आईनीच माझं आयुष्य परत सगळं सार्थकी लावलं. आईनीच सगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी माझ्याकडनं करून घेतल्या, आयुष्याला चांगली कलाटणी दिली. त्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच, पण सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा अनुभव हा मला वाटतोय म्हणतात, जो 2-3 महिन्यामध्ये मला आलेला होता म्हणतात. म्हणजे मी मुलीला कधीतरी सोडायला जायची म्हणल्या.
पण तिथं मी खूप वेळ हे करायची. सासूबाई ओरडायच्या पण त्या गोष्टीसाठी, "ही एवढा का वेळ?" तर मुलींना विचारायच्या, की "कुठं काय करते, काय?" असं विचारायच्या. तर खरं सांगायची मोठी मुलगी म्हणल्या, की आमच्या टीचरसोबत बोलत असते वगैरे. मग तर त्यामुळे त्या काय तेवढ्या हे करायच्या नाहीत. तर टीचर मला सांगायच्या म्हणल्या, की असं-असं आईंचं आहे, असं-असं आहे, हे करत जा, ते करत जा. त्यांनी मला आईंची प्रकाशनं पण वाचायला दिलेली होती म्हणतात. बालोपासनेचं पुस्तक त्यांनीच मला दिलेलं होतं सुरुवातीला वगैरे आणि हे मी खूप दिवस असं चोरूनच मी करत होते म्हणल्या, कुणाला सांगितलेलं नव्हतं. तर मला त्यांनी बोलले, की "तुला एखादा मुलगा होईल वगैरे." ह्या गोष्टीसाठी म्हणजे पहिल्यांदा त्यांनी तेच मला हे केलेलं होतं. "तुला एखादा मुलगा वगैरे होऊ दे, म्हणजे घरातल्यांची पण तुझ्याकडं जरा चांगलं हे होईल, मुलगा वगैरे झाला तर." असं ते त्यांनी मला बोललेल्या होत्या म्हणल्या. तर मला असं त्या गोष्टीसाठी एवढं काही हे नव्हतं म्हणल्या. पण तुम्हाला खरं सांगू म्हणल्या, मी आईंचं करायला सुरुवात केली. अ, अवघा 3 महिने झालेले होते म्हणल्या आईंचं मी करायला आणि सुरुवातीला फक्त बालोपासना करत होते आणि दुसरं काय म्हणजे असं नामस्मरण खूप जास्त काही त्यावेळेला करत नव्हते. आता जितकी नामस्मरणाचं ओढ लागलेली आहे, तेवढी नामस्मरण काही त्यावेळेला नव्हतं. खूपसं काही नाही. ते बालोपासना म्हणायच्या आधी थोडंसं नामस्मरण आणि ते पुस्तकं वगैरे जी प्रकाशनं आईंची द्यायच्या त्या मला, ते मी वाचायची म्हणल्या. 2-2, 3-3 पानं वगैरे असं मी वाचायची म्हणल्या. पण बालोपासना ना खूप छान रीतीनं माझ्याकडनं घडत होती म्हणल्या. खूप मला इतकं ते अक्षरशः मला असं वाटायचं की कृष्ण साक्षात म्हणजे आहे आपल्यासमोर आणि मी सगळं हे करायची. मग मला असं काही माहिती नव्हतं म्हणल्या. मला असं वाटायचं की कृष्णच म्हणजे सगळं कृष्णांचंच आईंच्या ह्याच्यामध्ये आहे आणि म्हणजे कृष्णाचंच सगळं आईंना सांगायचं आहे वगैरे असं मला ते वाटायचं. असं बाकी काही मला एवढं जास्त माहिती नव्हतं. तर मला म्हणजे ओम नमः शिवाय हे जे मला त्यांनी सांगितलेलं होतं, तर मी म्हणजे तो आईंचा मंत्र आहे वगैरे हे सुद्धा मला काही एवढं कळालेलं नव्हतं म्हणल्या. तर मी ना कृष्ण, कृष्ण म्हणायची म्हणल्या. त्यांनी ओम नमः शिवाय आईंचा मंत्र आहे वगैरे हे मला सांगितलेलं होतं म्हटलं नाही असं नाही. पण ना ते बालोपासना त्याने वाचली हे झालं तर मी ओम नमः शिवाय कमीच कृष्ण कृष्ण म्हणजे काहीच हे नाही. फक्त कृष्ण कृष्ण असं म्हणायची म्हणला. आणि तुम्हाला सांगू 3ऱ्या महिन्यामध्ये म्हणजे अ, असं काही नव्हतं, की सासूबाईंनी किंवा घरच्यांनी काही विरोध केलेला होता किंवा तुला मूल-बाळ नाही झालं पाहिजे वगैरे असं काही त्यांनी हे केलेलं नव्हतं म्हणल्या. पण 3ऱ्या-4थ्या 3-4 वर्षामध्ये कधीच नाही. पण बालोपासना सुरू केल्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये मी प्रेग्नंट राहिले म्हणल्या. आणि तो अनुभव ना खूप सुखद होता माझ्यासाठी म्हणल्या. खूप आनंद झालेला होता म्हणल्या मला, का कुणास ठाऊक. पण मला खूप आनंद झालेला होता. सासूबाईंना पण चांगलं वाटलं म्हणल्या, घरी पण सगळ्यांना. फक्त माझ्या नणंदबाई सारखं माझ्या मिस्टरांना बोलायला लागल्या, "कशाला हिला आता मूलबाळ वगैरे पाहिजे, पोरींकडे दुर्लक्ष होणार नाही का? परत हिला मूलबाळ झालं तर हे होणार नाही का?" असं त्या बोलल्या म्हणल्या. आणि तर सासूबाई वगैरे मला बोलल्या होत्या म्हटल्या त्यावेळेला. माझे मिस्टर पण बोलले होते, की मूल-बाळ झालं तर माझ्या मुलींकडे दुर्लक्ष नाही करायचं वगैरे हे ते. तर मी म्हटलं, "नाही तसं काहीच होणार नाही" वगैरे. पण तुम्हाला सांगू म्हटल्या, मला भीती वाटत होती, की ह्यांना असं वाटतंय, मग ह्यांना वाटतंय का नाही, की मला बाळ व्हावं वगैरे. भीती वाटत होती. पण ना मी उपासना जसं मी प्रेग्नंट राहिले ना आणि टीचरांना मी सांगितलं ज्यावेळेला, तर त्या म्हणल्या, "उपासना वाढव तुझी आणि खूप चांगलं." आणि मग तोपर्यंत मी कृष्ण कृष्णच म्हणत होते. तर त्यावेळेला त्यांनी म्हटले की नामस्मरण वगैरे वाढव आणि तुम्हाला सांगू का म्हणजे मी मी म्हणायला लागले हे, तुम्हाला सांगू का अ, इतके सारे अनुभव येतात, इतके सारे अनुभव लोक सांगतात. सगळेजण हेच सांगतात, की नामस्मरण ही खूप मोठी ताकद आहे. म्हणजे अ,
प्रकाशनं आईंची, आईंनी दिलेली भजनं, सायंस्मरण, प्रातःस्मरण, नित्योपासना, बालोपासना सगळं, सगळं, सगळं खूप महत्त्वाचंच आहे. पण अ, नामस्मरण ही खूप मोठी ताकद आहे. प्रत्येक भगिनीच्या तोंडून मी म्हणजे ज्यांनी अनुभवी आहेत, खूप वर्ष झालं आईंच्या मार्गामध्ये जे बंधू-भगिनी आहेत, सगळ्यांचं हेच सांगणं आहे, की नामस्मरण ही खूप मोठी ताकद आहे. ह्या ताई पण तेच सांगत होत्या मला. मला म्हटल्या, "मला नामस्मरण म्हणजे कळलंच नव्हतं सुरुवातीला" म्हणल्या. पण ज्यावेळेला मी टीचरांना बोलले, की मी प्रेग्नंट आहे वगैरे, तर त्या म्हटल्या, "छान, तुला बाळकृष्णच होईल आणि होऊ दे तेवढं बाई आईंच्या कृपेनं." असं बोलल्या त्या. आणि मला म्हटल्या, "नामस्मरण वाढव तू आता." तर मी रोज कृष्ण कृष्ण म्हणते. असं, "अगं मी तुला सांगितलं ना, ओम नमः शिवाय म्हणत जा." असं त्यांनी मला सांगितलं. आणि मग मी म्हटलं, "हां, ओम नमः शिवाय म्हणायचं." मग ते माझ्या नंतर लक्षात आलं, की हां, त्यांनी मला सांगितलंय, पण तरी पण माझ्या लक्षात नव्हतं. तर मग मी त्यावेळेपासून ओम नमः शिवाय म्हणायला सुरुवात केली म्हणतात. पण ना, जसं मी ओम नमः शिवाय मंत्राचा जाप सुरू केला, मला फिजिकली खूप त्रास व्हायला लागला. म्हणजे शारीरिक मी सारखी आजारी पडायला लागलं आणि मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं ओम नमः शिवाय जसं मी सुरुवात केली म्हणायला त्या. तर मला भीती वाटायला लागली. मग मी हे म्हणायला नको काय असं मला वाटायला लागलं. आणि मला असं वाटायला लागलं, की अरे मग कृष्णांचा कोप होतोय काय आपल्यावरती? असं ते म्हणजे वय तसं पण होतं आणि आईंची काही माहिती नव्हती. मग कृष्णाचा कोप होत असेल म्हणून असं होत असेल, तर मग मी ओम नमः शिवाय म्हणायचं सोडून दिलं. म्हणजे ते प्रेग्नन्सीमुळं वगैरे शरीरावर परिणाम होत होते. ते त्या गोष्टी होत्या. पण मला ना असं वाटायला लागलं, की इतके दिवस नाही, मग आता कसं काय हे व्हायला लागलंय? आणि मला फिजिकली मग मानसिक अस्वस्थता म्हणतोय ना, ते पण मला वाढत होती म्हटल्या. जसं मी ओम नमः शिवाय म्हणेन, तसं मला मानसिक अस्वस्थता वाढत होती वगैरे. तर मी एकदा असंच मुलीला माझ्या सासूबाई पाठवत नव्हत्या मला म्हटल्या, जसं मी प्रेग्नंट वगैरे राहिले तसं पाठवत नव्हत्या. पण मी एकदा दोनदा गेले परत आणि तर टीचरांना बोलल्यानंतर त्या म्हटल्या, "तसलं काही मनात आणू नकोस, की नामस्मरणानं होत नाही." म्हटलं, "हां, नामस्मरणानं सुरुवातीला त्रास जर होत असेल, तर आपल्या अवतीभोवतीचं काहीतरी वाईट शक्ती त्या आपण करू नये म्हणून आपल्याला अडवत असतात, नामस्मरण करू नये म्हणून. हे माझा अनुभव आहे, असं त्या बोललेल्या होत्या म्हटल्या. आणि तर तू असं कर, नामस्मरण कर, तू काही हे करू नको. मला असं वाटतं मी कृष्ण, कृष्ण म्हणत होते. मी त्यांना बोलले म्हटल्या, की मला असं वाटतं मी कृष्ण, कृष्ण बोलत होते, तर मग त्यांचा कोप वगैरे होईल का? असं मी त्यांना असं मूढबुद्धीनं विचारलेलं होतं म्हटलं. तर त्यांनी बोलल्या, "तसं काही नाही आहे. आई कृष्णच आहेत. कृष्ण म्हणजेच भगवान शंकर आहेत. सगळे एकच आहेत आणि आपल्या गुरूंनी जे मंत्र दिलाय तोच आपण जाप करायचा असतोय." मग मी त्यावेळेपासून सुरू केलं. खरं का माहिती नाही म्हटल्या. मला 2-3 महिने खूप त्रास होत होता. मग पण मी सोडलं नाही का तर मला ना त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास होता. आणि मग मी आईंना पण प्रार्थना करायची, की माझी तब्येत चांगली राहू दे आणि तब्येत बिघडली, कामांवर घरातला परिणाम झाला, की मला सगळेजण बोलायचे, की ही मुद्दाम करते वगैरे. मग त्यावेळेला खूप रडू यायचं, खूप वाईट वाटायचं. मग त्यामुळं मी माझी तब्येत चांगली ठेवा, मला काही होऊ देऊ नका म्हणून मी आईंना प्रार्थना करायची, नामस्मरण करायची आणि अ, खूप चांगल्या रीतीनं नंतर 2-3 महिन्यानंतर तो त्रास बंद व्हायला लागला माझा. पण खूप चांगल्या रीतीनं मी नामस्मरणात मुरले म्हणल्या. अ, म्हणजे प्रेग्नन्सीच्या काळात इतकं नामस्मरण घडलं म्हणतात. बऱ्याच भगिनी म्हणतात, ताई म्हणत होत्या. असं काही नाही आहे. मला असं वाटतंय, की म्हणजे आता अनुभव सगळेजण सांगतात. मग ते कुणाला तरी उपयोगाचे व्हावे म्हणूनच ते सांगतात. हां, की आपल्याला दिखाव्यासाठी आपली भक्ती सांगायची नाही आहे.
म्हणजे मी हे एवढं करते, मी एवढं करते, मी आईंचं एवढं करते, मी एवढं वाचते, तेवढं हे दिखाव्यासाठी नाही सांगायचं. पण कुणाला तरी त्यातनं अनुभव यावा म्हणून जर आपण सांगत असू, तर ते तो काही दिखावा नाही किंवा भक्तीचा तो अवडंबर नव्हे. असं मला तरी वाटतंय. तर त्या म्हणत होत्या, खूप खूप नामस्मरण घडलं. का तर म्हणजे अभ्यास म्हणते सॉरी, घरातली कामं झाली, मुलींचा अभ्यास वगैरे घेतला, हे झालं. की मला जो वेळ मिळायचा ना, तो फक्त भक्तीमध्ये गेला म्हणतात तो काळ. म्हणजे फक्त नामस्मरण, बालोपासना, प्रकाशन वाचन हेच खूप खूप नामस्मरण त्या काळामध्ये झालं म्हणतात. आणि त्याचा प्रभाव असा झाला की अगदी निरोगी संतती, निरोगी माझं शरीर आजही निरोगी आहे अगदी म्हणतात मी. तर तो म्हणजे नामाचा प्रभाव आहे म्हणतात. मला आधीपासून हेच वाटत राहिलं, का तर माझी फॅमिली मोठी आहे म्हणतात. तर त्यामुळं मला आधीपासून की मी निरोगी असलं पाहिजे. मी जर आजारी वगैरे पडले ना, माझ्याकडून काम होत नाही आणि त्याचा परिणाम घरातल्यांवर होऊ नये. घरातल्यांचं आता असं कोण मला म्हणणारं नाही म्हणतात, की तू मुद्दाम करतेस. पण त्या काळात मला म्हणणारी लोकं होती, की ही नाटक करते. असं म्हणणारी आणि मला असं वाटत नव्हतं म्हटलं, की मला कुणी कामाच्या बाबतीत असं कुणी बोलावं किंवा हे करावं असं मला आवडायचं नाही. त्याच्यासाठी मी आईंना प्रार्थना करायची, की माझं शरीर नीट ठेवा. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, बाळ माझं इतकं निरोगी झालं आणि मुलगा झाला म्हणतात मला. त्यामुळं तर श्रद्धा अधिक दृढ झाली म्हणतात माझी. माझ्या माहेरी खूप आईला वगैरे सगळ्यांना खूप आनंद झाला, मुलगा झाला म्हटल्यानंतर. सासूबाईंना वगैरे पण खूप आनंद झाला म्हणला मुलगा झाल्यानंतर. आणि म्हणजे असतंय बऱ्याच वेळेला आई बोलली, की ना आता तुझी बाजू घट्ट झाली. म्हणजे माझ्या आई बोलली म्हणतात, ताई म्हणत होत्या, "आता तुझी बाजू घट्ट झाली. आता तू काय घाबरू नकोस कशाला." म्हणजे म्हणजे असतात अशा गोष्टी ज्याच्यामुळं ती आई मला बोललेली होती. तर मला ना त्या काळात तेवढं कळायचं नाही. त्या गोष्टींचं तेवढं हे कळायचं नाही. महत्त्व पण कळायचं नाही किंवा ते मला पण मला आई झाली हे ह्या गोष्टीचा खूप आनंद होता म्हणला. आणि मुलगा झाला सगळेजण म्हणत होते, "अरे वाह! मुलगा झाला." अरे तर त्या गोष्टीचा खूप आनंद. मग मला माझी श्रद्धा द्विगुणित झाली त्यावेळेला म्हणतात आईंच्याबद्दल. खूप आदर वाढला आणि आईंनीच मला ह्यातनं हे केले, असं हे झालं आणि मुलगा चांगला वगैरे झाला. तुम्हाला सांगू मी श्रद्धा वाढली पण म्हणजे सगळं चांगलं झालं म्हणजे मी असं श्रद्धेमध्ये कुठं किंवा आपल्या उपासनेमध्ये कधी कुठं कसूर नाही केली. तेवढ्याच ह्यानं मी नामस्मरण, तेवढ्याच ह्यानं बालोपासना. बालोपासनेची सेवा आजही मी माझ्याकडनं अशा पद्धतीनं मला असं वाटत नाही म्हणजे कधी मला आठवत नाही म्हणतात, की मी म्हणायला लागले बालोपासना आणि माझं लक्ष भरकटलंय कुठेतरी. म्हणजे त्यावेळीसुद्धा इतकं हे होतं म्हणल्या म्हणजे आजूबाजूला माझ्या गलबला म्हणजे काहीतरी टेन्शन असायचं मुलांचं किंवा सासूबाईंचं, घरातल्यांचं टेन्शन असायचं काहीतरी पण म्हणल्या. पण तरीसुद्धा म्हणजे हे नव्हतं म्हणल्या. म्हणजे मी कधी बालोपासना म्हणताना दुसरीकडे चित्त गेले असं नाही. का तर इतकी सुंदर बालोपासना आईंनी लिहिलेली आहे ना म्हणल्या. साक्षात कृष्ण येऊन आपल्यासमोर उभा राहायला पाहिजे ते म्हणताना. आणि मला तो अति अनुभूती येत्या म्हणतात. मला तो अनुभव होतो की कुठेतरी कृष्ण माझ्यासमोर बसलाय असं वाटतंय म्हणतात. आजही मला तसा अनुभव येतोय म्हणतात. प्रत्येक शब्द अगदी लक्ष देऊन माझ्याकडून बालोपासना होते म्हणतात. आता तर राज्य माझंच आहे म्हणतात म्हणजे त्या म्हणत होत्या. म्हणजे काय आता तसं त्रास नाही ना कुणाचा वगैरे हे नाही. मला सारखं हे वाटायचं, की ह्यांच्या त्रासातून मला मुक्तता व्हावी नणंदबाईंच्या. म्हणजे लवकरात लवकर ह्यांचं लग्न व्हावं. पण खूप वर्ष त्यांचं लग्न जुळून आलेलं नव्हतं म्हणतात. म्हणजे माझ्या म्हणजे जे काय नवऱ्याची पहिली बायको जी होती त्यांची तर त्यासुद्धा म्हणजे आजूबाजूचे लोक वगैरे आता मला बोलतात म्हणतात, त्यासुद्धा खूप खूप त्रासात होत्या त्यांच्यासाठी.
तर मी ना त्याच्यानंतर म्हणतात मला मुलगा झाला त्याच्यानंतरसुद्धा मी उपासना करताना किंवा हे करताना वगैरे मग आढेवेढे घेतले जायला लागले. मी त्यावेळेला सांगितलेलं होतं घरी मुलगा झाल्यावर वगैरे, की मी उपासना करते वगैरे. आढेवेढे घेतले जायला लागले वगैरे नणंदबाईंकडनं. पण तुम्हाला सांगू म्हणतात, मग मी सारखी आईंना प्रार्थना करायला लागले आणि तो पण खूप मोठा अनुभव होता माझ्यासाठी. माझ्या नणंदबाईंचं वय खूप जास्त झालेलं होतं म्हणतात. तर जवळ-जवळ त्यांची भरपूर म्हणजे ते सांगू नये वय वगैरे लोकांचं म्हणतात. पण भरपूर वर्ष उलटून गेलेली होती म्हणतात लग्नाची. तरी पण त्यांचं लग्न जुळून येत नव्हतं. तर मला सारखं असं वाटायचं, एक पटकन ह्यांचं लग्न होऊ दे. म्हणजे माझ्या डोक्याचा त्रास जाईल. ह्या सगळं सारखं शिकवत राहतात, सगळ्यांना भरवत राहतात आणि त्याचा मनस्ताप खूप जास्त व्हायचा म्हणतात. प्रत्येक गोष्ट सांगू नाही शकत. पण आई होत्या प्रत्येक वेळेला त्यामुळं मी सगळ्यातून तरत गेले म्हणल्या आणि माझी बाजू खरंच म्हणजे आपण म्हणतो ना ते असते थोडंफार तर मग मी थोडंसं मुलगा झाल्यानंतर बाजू भक्कम झाली आहे वगैरे असं ज्यावेळेला सगळेजण म्हणायचे, बरेच जण म्हणायचे. आईने तर बोललीच म्हणतात, पण बरेच जण बोलायचे वगैरे ना, तर मग मला असं वाटायला लागलं, की हां, आता म्हणजे मला कोण नाही हे काय करू शकत. तर मग मी थोडीशी निडर झालेले होते त्या काळामध्ये म्हणतात. आणि अ, म्हणजे खूप गोष्टींमध्ये रिस्पेक्ट पण मिळत होता, घरून सुद्धा. काय काय असते पण ते बदल होतात आणि मग रिस्पेक्ट मिळत होता नातेवाईकांमधून सुद्धा. तर ते खूप चांगलं पण होत्या त्या गोष्टी म्हणतात. पण जबाबदाऱ्या खूप वाढलेल्या होत्या म्हणतात. तर त्यातनं कधी मी अहंकारानं हे होऊ नये किंवा सेवेतनं बाहेर पडू नये, प्रत्येक वेळेला आईंनी मला जागरूक केलं. एखादा दिवस उपासना चुकली, तर दुसऱ्या दिवशी असा पश्चाताप व्हायचा म्हणतात, की डोकं असं सैरभैर झाल्यासारखं व्हायचं, का मी उपासना चुकवली? किती माफी मागू आईंची? असं असा एकदम फटका बसायचा म्हणतात आणि तो बसला पाहिजे. तर मी हे बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलेलं आहे, की लगेच जर उपासना थांबली आणि लगेच फटका बसला, तर तो खूप चांगला. काही-काही जणांना लवकर फटके बसत नाहीत आणि मग ते एकदम जोरात बसतात, ते खूप भयानक असतात. तर त्या म्हणतात, "मला ना एखादा दिवस उपासना चुकली समजा कुठल्या कामांमधून, ह्याच्यामधून नाही झाली उपासना, एखादी जरी उपासना एवढे करत होते त्याच्यातली एखादी जरी उपासना चुकली, तर मला दुसऱ्या दिवशी असा पश्चाताप व्हायचा म्हणतात, की किती माफी मागू आईंची, असं व्हायचं म्हणतात. आणि त्यामुळे उपासनेमध्ये कधीही खंड आईंनी होऊ दिला नाही. खूप चांगल्या रीतीनं उपासना घडत गेली आणि हां, तो एक अनुभव सांगायचा राहिला म्हणतात, की एकदा नणंदबाईंनी ना माझा मुलगा 8 महिन्याचा होता म्हणतात त्यावेळेला आणि असंच घरगुती गोष्टी झाल्या आणि त्यांनी अशी भांडणं लावली घरामध्ये की म्हणजे मी इतके दिवस इतकं चांगलं हे होतं. माझ्या मिस्टरांनी बोलले, "माझा मुलगा इथं ठेवायचा आणि तू माहेरी जायचं." इतक्यापर्यंत ते हे झालं आणि मी घाबरले त्यावेळेला म्हणतात. खूप जाम घाबरले होते म्हणतात. त्यांनी खूप मोठी भांडणं लावलेली होती आणि मी इतकी रडायला लागले आणि सगळ्यांची माफी मागायला लावली त्यांनी मला. मी माफी मागितली तरीसुद्धा मला मारलं म्हणतात त्यावेळेला. मिस्टरांनी माझ्या मारलं म्हणतात आणि सगळ्यांच्या समोर मारलं आणि त्यांनी ती भांडणं लावली. असह्य झाली होती मला ती गोष्ट म्हणतात. तो एक खूप मोठा अनुभव होता म्हणतात आणि ती गोष्ट मला असह्य झाली म्हणतात. आईंच्या समोर मी इतकी रडले म्हणतात. आई एकतर मला मला ना नकोच म्हणजे मला काहीच नको. माझा मुलगा तेवढा माझं मी घेते. मला माहेरी हे करा, माझं मी राहते. असं काहीतरी करा. नाहीतर ह्या बाईला घरातनं बाहेर काढा. ह्या बाईला तेवढं माझ्यासमोर नको. हिच्यामुळं माझा संसार हे व्हायला लागला. मी खूप रडले म्हणतात आणि म्हणजे आत्ता या गोष्टी कळतात म्हणतात. काही-काही म्हणजे चुका आपल्याही असतात. म्हणजे हे त्यांनी बोलल्या हे कबूल करायला सुद्धा गुरूंची हे लागते कृपा लागते. का तर किती पण झालं तरी आपलं नाही मीच खरी होते, माझंच बरोबर होतं असं म्हणायची सवय असते आपल्याला. तर त्या बोलल्या, "चुका माझ्याही होत्या." ताई बोलल्या हे खूप महत्त्वाचं होतं.
तर त्या म्हणल्या, "चुका माझ्याही होत्या, पण तरीसुद्धा मला म्हणजे आत्ता वाटतंय म्हणतात, हे असं नाही बोलायला पाहिजे होतं, पण मी बोलले म्हणतात. का तर नवीन होते ना आईंच्या मार्गात पण. तेवढं कळत नव्हतं, तेवढी अक्कल नव्हती. पण मी बोलले, "हिला घरातनं बाहेर काढली पाहिजे, असं काहीतरी करा." असं मी अशी प्रार्थना केलेली होती आईंच्याकडं. पण आत्ता कळतंय तसं बोलणं ते चुकीचं होतं, त्या म्हणत होत्या. पण मला ते असं काही नाही की चुका नव्हत्या माझ्या पण, माझ्या पण चुका होत्या. तर पण आता आता मी त्या गोष्टींसाठी आईंची माफी मागते म्हणल्या, की मी तुम्हाला असं मागत होते. का तर आता मागण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. त्या म्हणत होत्या, आता आईंच्या मार्गात पूर्णपणे हे झाल्यामुळं मागण्याच्या पद्धती बदलल्या. इच्छा मागतोय आपण, पण कुणाचं तरी ह्याचं असंच होऊ दे, मग माझंच चांगलं होऊ दे, असं नाही. त्यावेळेला तशा पण भावना होत्या म्हणल्या. तशा भावनेमधूनच परत ते चांगल्या गोष्टी नंतर ते मुरत गेल्यामुळं कळायला लागल्या म्हणल्या, की कसं मागायचं असते. गुरूंकडं इच्छा व्यक्त करताना सुद्धा कशा पद्धतीनं करायची असते, आत्ता कळतंय म्हणतात. पण त्यावेळेला तेवढी अक्कल नव्हती. पण ना खूप रडलेले. पण तुम्हाला सांगू, मी आईला पण बोलले. हिला घरातनं म्हणजे माझ्या आईला बोलले म्हणतात, "हिला घरातनं बाहेर काढली पाहिजे," असं. तर त्यावेळेला आईनं मला खूप चांगलं बोललेली होती. म्हणल्या, "तसं म्हणायचं नाही, की घरातनं बाहेर काढलं पाहिजे. तिचं लग्न होऊ दे," म्हणायचं. का तर संसारात ती पडली ना, तर तिला पण लक्षात येईल, की संसार करताना अडचणी येतात आणि असं नवरा-बायकोंच्यात भांडणं वगैरे लावू नये. वगैरे ह्या गोष्टी नंतर तिला मग समजायला लागतील. तिनं संसारच केला नाही तर तिला कसं समजणार? हे आईनं माझ्या बोललेली होती म्हणल्या. आणि मग ते तिनं जर तशी बोलली नसती, तर मी अशीच चुकीच्या पद्धतीनं आईंना हे केलं असतं आणि कदाचित ती गोष्ट घडली पण नसती. का तर मी चुकीचं जर मागायला लागलो आपण गुरूंकडं, तर गुरु कधी आपली साथ नाहीत देत. पण मी असं बोलत होते, हिला घरातनं सगळ्यांनी बाहेर काढली पाहिजे. असं मी मागत होते. पण त्या आईच्या बोलल्यानंतर आई बोलली, "असं मागायचं नाही कधी देवाकडं. देवाला म्हणायचं तिचं लग्न होऊ दे." म्हणजे तिला कळेल, की कसं वागायचं, काय वागायचं सगळं. का तर ती संसारात त्यावेळेला पडेल. आता ती संसारात नाही. त्यामुळे तिला कळणार नाही, की संसारात पडल्यानंतर कसं काय करावं लागतं. तर मग मी तुम्हाला खरं सांगू, त्या पद्धतीने सारखी मी आईंना हे करायची. सगळ्या उपासना व्यवस्थित करायची, नामस्मरण करायची आणि म्हणायची की ह्यांचं तेवढं लग्न होऊ दे. तर तुम्हाला सांगू, मागण्याची पद्धत बदलली, तर गुरु लवकर कृपा करतात. ताई म्हणत होत्या. आपण काय मागतोय गुरूंकडं, बरं ते मागताना कुणाचं तरी म्हणजे तोटा करून आपण काहीतरी मागत नाही ना किंवा कुणाचं तरी काही वाईट चिंतून मागत नाही आहे ना, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी माझी मागण्याची पद्धत बदलवली आईच्या सांगण्यावरनं, की त्यांचं लग्न होऊ दे आणि माझा संसार नीट होऊ दे, त्यांच्या सुखात राहू देत त्यांच्या संसारात. हे मी ज्यावेळेला असं मी बोलायला सुरुवात केली, तुम्हाला सांगू 1.5 वर्षात एवढे वर्ष त्यांचं लग्न ठरत नव्हतं. 1.5 वर्षानंतर का तर आपली भावना चांगली ठेवून जर आपण सेवा करून आईंना चांगल्या पद्धतीनं मागायला लागलो ना, तर ते नक्की पूर्ण होतंय. हा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे, असं ताई म्हणत होत्या. तर 1.5 वर्षानंतर लगेच त्यांचं लग्न ठरलं म्हणल्या. 1.5 वर्षात लग्न ठरलं, लग्न झालं. आणि तुम्हाला सांगू असं मागितलं नाही किंवा असं हे नाही, पण त्यांना चांगलं मिळालं. पण सुरुवातीचे वर्ष, 1.5 वर्ष त्यांच्याही खूप तक्रारी होत्या म्हणल्या. नंतर त्याही आईंच्या मार्गात आल्या. चांगलं झालं त्यांचंही म्हणल्या नंतर. पण वर्ष, 1.5 वर्ष त्यांनाही आणि म्हणजे आ आ क म्हणजे लग्न झाल्यानंतर काय फेस करावं लागतं कदाचित हे आईंना त्यांनाही दाखवायचं असेल म्हणून वर्ष, 1.5 वर्ष त्यांनाही त्रास आहे. म्हणजे असं काही नाही की त्या घरी येऊन राहिल्या आमच्या किंवा खूप काही नाही, पण होतं म्हणल्या त्यांना थोडासा त्रास. ते आईंना ते दाखवायचं असेल की असं असतंय लग्न झाल्यानंतर. त्यामुळं असं नाही करायचं हे त्यांनाही अनुभूती कदाचित आईंना द्यायची असेल. तर ह्या अशा गोष्टींमधून खूप चांगल्या रीतीनं शिकत गेलो, अनुभव घेत गेलो. खूप सारे अनुभव दिले. मुली आता मोठ्या व्हायला लागल्यात, मुलगा मोठा व्हायला लागला. खूप चांगल्या रीतीनं
सगळे आम्ही निरोगी आहोत हे सगळ्यात महत्त्वाचे. मला खूप त्या पहिल्यापासून त्या गोष्टींचं हे आहे म्हणतात, की शरीर आणि त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करते म्हणतात मुलांसाठी पण माझ्या स्वतःसाठी, माझ्या फॅमिलीसाठी. फक्त आता सासूबाई गेल्या म्हणतात त्यामुळं आता जे फॅमिली माझी आहे त्या सगळ्यांसाठी ते सगळे निरोगी आणि अगदी व्यवस्थित शिक्षणं व्हावीत मुलांची वगैरे हीच आता हे आहे म्हणतात. बाकी सगळं चांगलं झालेलं आहे आईंच्या कृपेनं. खूप सगळं व्यवस्थित आहे म्हणतात. आईंच्या कृपेनं खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. ह्या अनुभवांमधून तर खूप खूप काही-काही गोष्टी आता नव्यानं मी शिकायला लागले असं म्हणत होत्या त्या. का तर हे अनुभव म्हणजे कुठल्या ह्यांचे नसतात. आईंनी प्रत्येकाला दिलेले अनुभव अशा पद्धतीनं ते माझ्यापर्यंत सांगतात आणि ते मी माझ्याकडून तुमच्यापर्यंत मला माहीत नाही मी तेवढं व्यवस्थित सांगू शकते का नाही तेवढं माहीत नाही मला. पण जेवढा प्रयत्न होता होईल तेवढा मी व्यवस्थित प्रयत्न करते, की जसं सांगितलंय तसंच तुमच्यापर्यंत पोहोचावं. तर ह्यातनं खूप चांगलं शिकायला मिळतं या अनुभवांमधून. खूप बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. या भगिनींकडनं, बंधूंकडनं ऐकायला मिळतंय. हीच पोचपावती आहे असं मला वाटतंय. तर असेच छान-छान अनुभव येऊ देत सगळ्यांना. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.